ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपल्याला इथे बघायचा आहे रेडियस ऑफ गायरेशन. काय आहे रेडियस ऑफ गायरेशन? हा के ने रिप्रेझेंट केला जातो. रेडियस ऑफ गायरेशन इज रिप्रेझेंटेड बाय लेटर के. नाउ व्हाट इज द रेडियस ऑफ गायरेशन? द रेडियस ऑफ गायरेशन इज अ क्वांटिटी विच इज यूज्ड फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. मासचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे हे मेजर करण्यासाठी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा यूज होतो. रेडियस ऑफ गायरेशन इज अ क्वांटिटी विच इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर आपण बघूया. नाउ दिस वन इज द रिजिड बॉडी. आता ही रिजिड बॉडी आहे, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. या रिजिड बॉडीचं पूर्ण मास इथं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. एम इज द मास ऑफ होल रिजिड बॉडी. या पूर्ण रिजिड बॉडीचं मास कुठे कॉन्सन्ट्रेट झालंय? इथं कॉन्सन्ट्रेट झालंय. किती डिस्टन्स वरती आहे? के एवढ्या डिस्टन्स वरती आहे. हा सेंट्रल पॉइंट आहे. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे? रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायचं आहे. मग इथं मोमेंट ऑफ इनर्शिया, आधी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया डिस्कचा, सॉरी या रिजिड बॉडीचा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे? आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर. आर म्हणजे काय? डिस्टन्स. आता इथं काय येणार आहे? के येणार आहे. म्हणजे आय इज इक्वल्स टू काय मिळाला? एम के स्क्वेअर मिळाला. व्हेअर के इज व्हॉट? रेडियस ऑफ गायरेशन. एम ला पलीकडे पाठवूया. के स्क्वेअर इज इक्वल्स टू आय डिवायडेड बाय एम. म्हणजेच के काय आहे? के इज इक्वल्स टू अंडर रूट आय डिवायडेड बाय एम. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर radius of gyration. What is the radius of gyration? Radius of gyration is equals to under root I divided by m, where I is the moment of inertia, m is the distribution of mass. Mass कसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे याच्यावर. मग याच्यावरून आपल्याला k चं SI युनिट म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशनचं SI युनिट सांगता येईल. काय सांगू शकतो आपण रेडियस ऑफ गायरेशनचं SI युनिट? मोमेंट ऑफ इनर्शिया कशामध्ये मेजर करतो आपण? किलोग्राम मीटर स्क्वेअर. मास कशामध्ये मेजर करतो आपण? किलोग्राम मध्ये मेजर करतो. या किलोग्रामला हा किलोग्राम कॅन्सल झाला, या रूटला हा स्क्वेअर कॅन्सल झाला. म्हणजेच एसआय युनिट काय मिळालं तुम्हाला? एसआय युनिट इज मीटर. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन? द एसआय युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इज मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन जो आहे याचं फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय, याचा इम्पॉर्टन्स आहे, हा कशासाठी वापरला जातो? तर पहिलं इट मेजर्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. मासचं डिस्ट्रीब्युशन मेजर करण्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आपल्याला इथं बघायचा आहे की मास जर या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या क्लोज डिस्ट्रीब्यूट झाला असेल, मास जर या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या क्लोज डिस्ट्रीब्यूट झाला असेल असं. ठीक आहे. म्हणजे इथं के ची व्हॅल्यू कमी झाली. जर के ची व्हॅल्यू कमी झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे? कमी होणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला म्हणजे के कमी होतं. म्हणजे जर mass is distributed close to the axis of rotation, then the value of moment of inertia is less. Also the radius of gyration is less. जर मास लांब डिस्ट्रीब्यूट झालं, इकडे डिस्ट्रीब्यूट झालं म्हणजे के वाढतोय. के वाढला की मोमेंट ऑफ इनर्शिया पण वाढणार आहे. म्हणजे फॉर अ स्मॉलर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास रेडियस ऑफ गायरेशन इज लेस, मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो लेस. फॉर अ लार्जर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास रेडियस ऑफ गायरेशन इन्क्रीज. Also the moment of inertia increases. समजलं radius of gyration म्हणजे काय? Radius of gyration is a physical quantity which is used for the measurement of distribution of mass. Radius of gyration is given by I is equals to mk square. K square is equals to I upon m. K is equals to root I upon m. Its SI unit is meter. कसं मिळालं हे तुम्हाला मी फाइंड आउट करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी बघूया. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग अँड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क. डिस्कचा आणि रिंगचा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय मिळतोय हे आपण बघूया. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग अँड डिस्क. डिस्क आणि रिंगच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग? रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय मिळाला होता? येस इट इज एम आर स्क्वेअर. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग? रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला एम आर स्क्वेअर. आता सिमिलरली रेडियस ऑफ गायरेशन रिंगचा आपण बघूया. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग इट मस्ट बी इक्वल्स टू, मग आपण काय करूयात? रेडियस ऑफ गायरेशन आपण के ने दाखवतो. मग रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग इट मस्ट बी इक्वल्स टू एम
के स्क्वेअर. बघा रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय मिळाला होता आपल्याला. येस इट इज एम आर स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग इट मस्ट बी इक्वल्स टू एम के स्क्वेअर. इथं आर घेते मी सफिक्स मध्ये, रिंग आहे म्हणून. बघा आय आर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग काय आहे, एम आर स्क्वेअर आहे. के आर रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग एम के आर स्क्वेअर आहे. आता हे दोन इक्वेशन या ठिकाणी जर आपण युज केले तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, युज किंवा मग कम्पेअर, जर हे दोन इक्वेशन आपण कम्पेअर केले तर इथे आपल्याला इक्वेशन मध्ये व्हॅल्यू कशी मिळते. इथे आपण एक व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. जर आपण इथं मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल्स टू, एक मिनिट, हिअर I इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर घेतला आपण अँड I इज इक्वल्स टू एम के स्क्वेअर घेतला. हा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला, सॉरी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आणि हा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला. मग हे दोन इक्वेशन्स जर आपण कम्पेअर केले, मग तसे आपण हे दोन इक्वेशन्स या ठिकाणी कम्पेअर करून घेऊ शकतो. जर हे दोन इक्वेशन्स आपण इथे कम्पेअर केले, इथं सॉरी इथं हा आय आर ने लिहूयात आपण, ठीक आहे, म्हणजे लक्षात यायला सोपं पडेल. बघा आय आर इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. आय आर इज इक्वल्स टू एम के स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग इन केस ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. मग हे दोन इक्वेशन जर आपण कम्पेअर केले, फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन, बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 काय मिळणार आहे, LHS इक्वल आहे RHS इक्वल आहे, म्हणजेच एम आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एम के आर स्क्वेअर. या एम ला हा एम कॅन्सल झाला, म्हणजेच के आर स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर, म्हणजेच के आर इज इक्वल्स टू आर. व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग. रिंगच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे, आर आहे. के आर इज व्हॉट, इट इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग अँड द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग मस्ट बी इक्वल्स टू आर. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण फाइंड आउट करूया डिस्कच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला. हे क्लिअर झालं. बघा रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग इट मस्ट बी इक्वल्स टू एम आर स्क्वेअर. हा पण रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंगच घेतलेला आहे, पण आपण तो इन केस ऑफ रेडियस ऑफ गायरेशन घेतलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग एम के स्क्वेअर. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल हे दोन फॉर्म्युला वेगळे वेगळे कसे, तर हा जो आहे इथे आपण डिस्टन्स किती घेतलेला आहे, आर घेतलेला आहे, आणि इथे डिस्टन्स आपण के ने दाखवलेलं आहे. के काय करतो, रेडियस ऑफ गायरेशन शो करतो. ठीक आहे. मग हे दोन इक्वेशन्स आपण कम्पेअर केले, एम ला एम कॅन्सल झाला, के आर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर, के आर इज इक्वल्स टू आर, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन रिंगचा काय मिळाला, आर मिळाला. ठीक आहे. सिमिलरली वी हॅव टू फाइंड आउट दी रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ डिस्क. डिस्कच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आपण मिळवणार आहोत. ID, that means radius of the moment of inertia of a disk must be equals to half mr square. Equation 1. In case of radius of gyration जर लिहिला आपण तर ID is equals to half m kd square. Equation number 2. By comparing equation 1 and 2 काय मिळालं आपल्याला, 1 2 इक्वेशन कम्पेअर केलं, LHS इक्वल RHS इक्वल हाफ mr square is equals to half m kd square. या हाफ ला हा हाफ कॅन्सल झाला, या m ला हा m कॅन्सल झाला, kd square is equals to r square. व्हॅल्यू आपली मिसमॅच होते. ID is equals to half mr square, half m kd square, half m kr square. अगेन दी सेम व्हॅल्यू इथे मिळते. दोनच मिनिटं. एम केडी स्क्वेअर आहे इथे. हा जो आहे हा फॉर्म्युला आपण इथे चेंज करतोय. आयडी इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर एम केडी स्क्वेअर. बघा आयडी डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, हाफ एम आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन केस ऑफ रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे, तर हा फक्त एम केडी स्क्वेअर आहे. इन केस ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इथं हाफ येत नाही. इन केस ऑफ रेडियस ऑफ गायरेशन जर आपण घेतला तर इथं काय मिळतं, एम केडी स्क्वेअर मिळतो. आता इक्वेशन 1 आणि 2 आपण कम्पेअर करूयात. याची LHS इक्वल आहे त्यामुळे RHS इक्वल घ्यावी लागेल, म्हणजे मग आपल्याला इथे इक्वेशन कसं मिळेल बघा. बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 हिअर हाफ
mr² इज इक्वल्स टू m kd². या m ला हा m कॅन्सल झाला म्हणजे इथे आपल्याला काय मिळाला, kd² इज इक्वल्स टू हाफ r². म्हणजेच kd काय मिळतो, kd इज इक्वल्स टू r डिवायडेड बाय √2. दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग. बघा इथं व्हॅल्यू बघा, परत एकदा एक्सप्लेन करते. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क हाफ mr². दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क इन केस ऑफ रेडियस ऑफ गायरेशन m kd². इथं हाफ येत नाही, m kd². मग हे दोन इक्वेशन कम्पेअर केले, m ला m कॅन्सल झाला, kd² इज इक्वल्स टू हाफ r². याचा रूट घेतला, kd इज इक्वल्स टू r डिवायडेड बाय √2. दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ डिस्क. दोन फॉर्म्युला आपण बघितले. What is the radius of gyration of a ring? It must be equals to r. What is the radius of gyration of a disc? It must be equals to r divided by √2. फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. या फॉर्म्युलावरून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायला येतात. MCQ ला हे क्वेश्चन्स विचारले जातात. लेसन एंड होतो. लेसनच्या एंडिंगला एक टेबल दिलेला आहे. या टेबल मध्ये सगळे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युला दिलेले आहेत, सगळे रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युला दिलेले आहेत, जे लर्न करायचे आहेत. फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण जो पॉइंट घेणार आहोत ते थेरम पाहणार आहोत. खूप 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 महत्वाचे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला 3 ते 4 मार्कला एक्झाम मध्ये विचारले जातात. 2 थेरम आपण पाहणार आहोत. एक थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस आणि दुसरा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस. ठीक आहे.